रेकॉर्ड बोलायचं मुंबई पोलीस आणि हक करायचं सेट होते शांत जाऊया मला काय पिक्चर तेव्हा चांगला होतो जेव्हा डायरेक्टरचं ऐकलं जातं. पण सगळे प्लेट घेऊन काय तो आपल्या प्लेट मध्ये बघा काय काय आहे खायला. त्यांनी मुंबईला हनीमून नावाचं हॉटेल आई ग नमस्कार मित्र हो, नवीन व्हिडिओवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. आजचा म्हणण्यापेक्षा इथून पुढचे एक दोन जे व्हिडिओ असतील ते थोडेसे धमालवाले व्हिडिओ असणार आहेत. कारण की आपण निघालो आहोत एका जर्नीवरती. खूप लांबची जर्नी आहे आणि ती करणार आहोत आपल्या फ्रेंड्ससोबत. आपली स्पिती व्हॅलीची जी काही गँग आहे ती पुन्हा एकदा एकत्र येते आणि आपण निघालेलो आहोत चंद्रपूरला व्हाया नागपूर. का तर आपल्या प्रशिकचं लग्न आहे. सो त्या लग्नाला आम्ही सगळेजण निघालेलो आहोत. गणेश दादा आहे, रवी भाऊ आहेत, राहुल आहे, जान्हवी आहे, सगळेजण आहेत. गावावरून गणेश गायतोंडे सुद्धा येतोय, त्याच्यामुळे धमाल असणार आहे. तिथे जाईपर्यंत म्हणजे लग्नापर्यंत आपला हा लाईफस्टाईल ब्लॉग असणार आहे. त्याच्यानंतरनं आपल्या मेन चॅनलसाठीचे व्हिडिओज बनवायला सुरुवात होतील. तिकडे अजून काही गोष्टी आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. बाय द वे आत्ता घरामध्ये बघताय कोणीच नाही आहे माझ्याशिवाय. आता प्रॉपर घर मी साफ केलेलं आहे, मेंटेन ठेवलेलं आहे. प्रतिमा आणि तन्वीश गावाला गेलेले आहेत 2-3 दिवस झालं. त्याच्या आधी आई वडील आले होते, त्यांचे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील. आणि आता मला प्रॉपर सगळं घर चेक करून म्हणजे पाण्याचे नळ, गॅस ह्या सगळ्या गोष्टी चेक करून निघावं लागेल. 3:30 झालेले आहेत. आपल्याला 4 वाजेपर्यंत पोचायचं आहे. आपली मोठी बॅग रेडी आहे, आपली छोटी बॅग रेडी आहे. बाय द वे आत्ता आपण निघालेलो आहोत वाशीला. गणेश दादाची इथे गाडी लावणार आहोत आपली आणि तिथून आपल्या 3 गाड्या फिक्स झालेल्या आहेत. गणेश दादाची गाडी, रविभाऊची आणि राहुलची. राहुल आपल्याला जॉईन करणार आहे औरंगाबादमध्ये. पहिला स्टॉप आपला औरंगाबादमध्ये असणार आहे. गणेश दादाच्या घरी पोहोचलेलो आहे. आता ह्यांचं आवरलंय का बघूयात. ऑलरेडी आता 4:30 वाजले राव. अरे बिझनेसमॅन अरे झालं का? 4:30 इथेच झालेत आणि हा भाई अजून जेवतोय. बरं चला, आपली गँग कुठे भेटणार आहे? मापेमध्ये ना. चला आपल्या गाडीतलं सामान काढूयात आणि गणेश दादाच्या गाडीमध्ये ठेवूयात. सो 2 बॅग्स आहेत माझ्या. आपली गाडी रेडी झालेली आहे, सामान पॅक झालेलं आहे. ऑल सेट गो. चलो बाय बाय. चला महापेच्या त्या कॉर्नरला येऊन आम्हाला जवळपास अर्धा तास झालाय. तरी रवी भाऊ आलेले नाहीयेत, अजून कोण विराज आणि एकटा आलेले नाहीयेत. बापरे, ऑलरेडी आता इथे 5:30 झालेले आहेत. तुम्हाला माहिती मी किती वाजता निघालो आहे? ऑलमोस्ट 3:30ला निघालो घरातून. आता आपल्याला शेळफाट्याच्या इथे तर भयंकर ट्रॅफिक लागणार. त्याच्यानंतर मग कल्याण फाट्याच्या इथे आपल्याला नाशिक फाट्याच्या इथे कल्याणच्या पुढे आपल्याला भयंकर ट्रॅफिक लागणार आहे. बापरे. आणि बाय द वे आमचं आता शिफ्टिंग होणार आहे. म्हणजे मी जाणार रवी भाऊंच्या गाडीमध्ये आणि इथे तो अमोल येणार आहे. अमोलची अजून मुलगी आहे ना. हां, तर भरपूर गर्दी झाली आहे. सामान ठेवायला जागा नाही आम्हाला राव. चला आपली गँग येते तोपर्यंत एक चहा मारूयात मस्तपैकी. इथे नागोरीचा चहा भेटतोय. खूप दिवसानंतर नागोरीचा चहा देणार आहे. दादा काय झालं रे? तू जेवढा ॲक्टिव्ह असतोस तेवढा वाटत नाही आहेस मला. हां त्या गोष्टीमुळे ठीक तशी ही जोड आलेली आहे. अरे भाई किती वेळ. म्हणजे मी उशीर आलेला एक्सपेक्ट करू शकतो रे. तुम्ही उलट झालं की नाही? सेलिब्रिटी लवकर आले, आम्ही लेट होतोय. आता रवी भाऊ कधी? ओके आले. चला फायनली आपली गाडी आलेली आहे. चला सामानाचं काय करायचं तर सर्वात मोठा प्रश्न आहे सगळ्यात आत्ता तरी. सामान कुठे ठेवायचं? अरे काय राव, रात्र केली तुम्ही इथेच. हा काही खूप वेळ केला. हाय हॅलो हाय. तुझं नाव काय? आयुष. आणि याचं काय नाव? हाय. तुझं नाव काय? काय करायचं, 4 लोकांचा आवरायला लागतो. ड्युटी करून हा पोलीस म्हणल्यानंतर 2 पोलीस आहेत बाय द वे, आहे की नाही? आता आम्हाला टेन्शनच नाही.
कोणी काय मध्ये आडवं आली की आम्ही लगेच पोलीस कंप्लेंट लाईव्ह. तर हीच ती पोरगी जिने तिच्या स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवलेला आहे. तो बदल म्हणजे असं की ही पोरगी आता लग्न झालेली वाटतच नाही, ही कॉलेजमधली पोरगी वाटते. तो कसा मग बघा ना, म्हणजे आधी तुम्ही हिला कुठे पाहिलंय? वेट अँड जॉयच्या व्हिडिओमध्ये, बरोबर? आणि त्याच्यानंतर तुम्ही आज हिला पाहताय. बाय द वे वेट अँड लॉस झाले. त्यावेळेला तिने एन्जॉय केलेलं वेट हा आता लॉस केलेलं आहे. व्हेरी गुड. बट मस्त प्रोग्रेस आहे. किती वेट कमी केलंस तू किती दिवसांमध्ये? मी 15 किलो कमी केले. 15 किलो? 4.5 महिन्यामध्ये 15 किलो? बाप रे, एक नंबर, मस्त. ऐक, फायनली जेवायच्या स्पॉटला येऊन पोचलो आहोत आणि तो स्पॉट आहे घोटी. इगतपुरीच्या पुढे घोटी फाटा आहे ना? फाटा. आणि इथून आपण लागणार आहोत समृद्धी महामार्गाला. अरे नमस्कार, आमची बॉडी बिल्डर इकडे ऑलरेडी आलेले आहेत. चला इकडे येत वाटतं. अरे काय जेवण बिवण झालं की काय तुमचं? नाही ना? हा तुम्ही ते हे खाल्लेलं दिसतंय काय? पापड ना, मसाला पापड. मग काय खाल्लं? काय पण एवढ्या लवकर नाही होणार. हा ह्यांना माहिती असेल. आई सांगा काय खाल्लं? मसाला पापड. करेक्ट. अरे काय खातोस ते तरी सांग. काजू मसाला आणि अक्का मसूर आणि ही ऑर्डर केली होती गणेश दादांनी. आम्ही खातो कारण का तो आहे कॉलवरती. अगं येऊन माझं जेवण झालं तरी ही पोरं जेवतच आहेत. काय कशावरती हसला तुम्ही? आणि व्हिडिओसाठी नाहीच म्हणते. सांगा की कशावरती हसला तुम्ही? हा कोणत्या डोंगराबद्दल? कोणत्या व्हिडिओ बद्दल? तुंगी मुंगी नाही हो, मांगी तुंगी. हा बाय द वे, तुम्हाला आतापर्यंत जेवढे पण कॅरेक्टर दिसलेत तेवढेच नाही आहेत, अजून कॅरेक्टर्स भेटायचेत. काही आपल्याला मध्येच समृद्धी महामार्गावरती भेटतील, काही आपल्याला नागपुरात जाऊन भेटतील आणि नंतर ना ज्या कॅरेक्टरसाठी आपण चाललोय ते कॅरेक्टर आपल्याला चंद्रपुरात भेटेल. चला जेवण झालेलं आहे. एक गाडी पुढे निघालेली आहे, दुसरी गाडी आता भरते. अरे भरली की नाही सीटा सगळ्या? भरायच्यात ना, लवकर भरा. हे नाही, हा इकडे शिफ्ट झाला आता. हा मग तर आमची कशी काय? आपण इकडे आहे ना. कुठे तुम्ही कुठे? इथेच आहे. कन्फ्युज झाली की काय? चला लवकर. थँक्यू. चला आता गाडी मी चालवणार आहे. जस्ट आता समृद्धी महामार्गाला आपण सुरुवात करतोय, श्री गणेशा करतोय आणि पूर्ण रात्रभर आपल्याला गाडी चालवायची. त्याच्यामुळे खूप सेफ आणि खूप काळजीपूर्वक गाडी आपल्याला ड्राईव्ह करावं लागणार आहे. त्यामुळे एक चॅलेंज राहणार आहे. फायनली आपण आता समृद्धी महामार्गाला लागलेलो आहोत. या इथे टोल नाका आहे. प्रत्येक समृद्धी महामार्गाला जर एंट्री घ्यायची असेल तर टोल पहिल्यांदा लागतो, तो भरायचा आणि मग एंट्री घ्यायची. मध्ये आधी कुठेच तुम्हाला अडवणार नाही कोणी. स्पीड बघा, स्पीड. तशीच आपल्या पण गाडीचं तेवढं स्पीड असू शकतं, कारण की आपण आतमध्ये असतो, आपल्याला नाही कळत किती स्पीड आहे ते. पण बाहेर आवाज येतात आणि त्या टायरांचे भयंकर आवाज येतो. भावी ब्लॉगर ब्लॉगिंग करतो की काय आता? हे सापडलं माझं इथे. चला मस्तपैकी एक कडक चहा मारूयात. ह्या दोघी नसतील घेणार ना चहा? तू नाही घेणार आहे? आता हे रेकॉर्डवरती आले बरं का, हे रेकॉर्डवरती आले, लक्षात ठेवा बरं का. रवी भाऊ, हे मी नाही सांगितले, पोरानं उचलला चाल लावला तोंडाला. काही तर आपल्याला राहुल आणि गणेश गायतोंडे भेटलेले आहेत. नमस्कार मिश्र देवता. फायनली झाली भेट तुमची. काय रे तुम्हाला सांगावं आणि तुम्ही आमचं ऐकावं. हा जास्त नाही ना, फक्त 3.5 असे. अरे ते सगळे फिरून आलेत.
चला आता माग गाड्या येतात भरपूर, कल्टी मारूयात. ठीक आहे. कुठे तू कुठं बसलाय? तू तर लय लांब पोहोचलाय. 200 किलोमीटरचा त्यांना आपल्यात ठेवलाय. थटत नाही अजिबात. चला चला सगळी काकडलेतच म्हणतात ना, सॉरी कुडकुडलेत. हा सो आत्ता आपण वर्ध्यामध्ये पोचलेलो आहोत आणि वाट बघतोय राहुलच्या गाडीची. गणेश दादा पुढे गेलेले आहेत. आपण वर्धा क्रॉस करून एका ठिकाणी थांबणार आहोत. पण वर्ध्याबद्दल थोडक्यात एक गोष्ट सांगतो. या इथे ना वर्धा प्रसिद्ध ज्या गोष्टीसाठी ती आहे सेवाग्राम. महात्मा गांधीजींचं ते एक आश्रम, जिथे ते चरखा वगैरे त्यांच्या बऱ्याचशा त्या गोष्टी तिथे आहेत. तर ते आश्रम बघण्यासाठी लोक बरेचदा येत असतात. आपल्याला जर यावेळी बघायला मिळालं तर आपण प्रयत्न करू या ट्रिपमध्ये. बट आता सध्या तरी आपल्याला पहिल्यांदा जायला पाहिजे चंद्रपूरला. तिथे जाऊन आपल्याला संध्याकाळी अटेंड करायचं आहे रिसेप्शन. फायनली आपण पोचलो आहोत चंद्रपुरात आणि आता प्रशिकच्या वडिलांची वाट बघतोय, कारण की ते आपल्याला या इथे कुठेतरी अकोमोडेट करणार आहेत, म्हणजे जिथे आमची राहायची सोय केलेली आहे. सो आता बघूयात कुठे आपली राहण्याची व्यवस्था झालेली आहे या घरामध्ये. आता हे नक्की कोणाचं घर आहे माहीत नाही आपल्याला, बट कोणाचं? त्यांचे भाऊ, काका. ओके, चुलत्यांचं म्हणजे. क्या बात. सो आता हे होल वावरीच आवर असणार आहे. आतमध्ये चेक करतायत किचन कसं काय चालू होते. पण या इथला परिसर खूप भारी आहे. हां, अरे इकडे पण आहे. वा, क्या बात. सो या इकडे समोर आहे गार्डन, जी की पोरांसाठी खेळण्यासाठी चांगली आहे. अरे पोरं काय झोपून देत नाही तर एवढी मी ड्राईव्ह करून आलोय. आहे की नाही? चाललंय. हे खरंच घेऊन आलेत की काय? एक चॅलेंज खरंच करायचं ह्याचं? आई शपथ. आई शपथच अवघड आहे. आता हे करायलाच लागतंय हे चॅलेंज. ऍक्सेप्ट. ए दुखी पालन ते. दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आता आपण निघालो आहोत प्रशिकच्या घरी. तिथे त्याची पूजा झालेली आहे आज. खरं तर त्याचं लग्न कालच झालंय. आज आम्ही रिसेप्शनला आलो आहोत आणि आता त्याच्या घरी चाललोय. बाकीचे आपले सगळेजण झोपलेले आहेत, म्हणजे हळूहळू एकजण उठत सगळेजण येतील पाठीमागणे. पण आता आपण पुढे जाऊया. तर राहुलच्या गाडीत आपण बसूयात. यो टाटा फॅमिली. फायनली प्रशिकच्या घरी पोहोचलो आहोत. हे बघा पाठीमागे. इकडे इथे लावा. चला फायनली लग्न घरात आलो आहोत. अरे कुठे प्रशिक कुठे? ओके. अरे भाई अभिनंदन. अरे झालं. माझ्याकडून माझ्या पूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा पुढच्या आयुष्यासाठी. ठीक आहे, नंतर भेटूच जोडीला. लीग मध्ये आलेला आहे. आता आपण तेच डिस्कस करत होतो. शिव राहिल्या. सो मित्र, आपण आता जेवायला सुरुवात करतोय. त्या जेवणामध्ये मला इकडे जरा युनिक पदार्थ दिसत आहेत. एक तर पाटवडी दिसते ही वाली, त्याच्यानंतर ही कढी आहे आणि ही आलू वांग्याची भाजी आहे. आणि ह्याला स्वीट. कुठलं स्वीट आहे? चमचम चमचम केसर फ्लेवर. अरे वा, क्या बात. तू जेवलास की नाही? जेवलो जोडीनं तुम्हाला तर माहितीच असेल. आम्हाला माहिती. होय रे, आपल्याकडे वेळ तर आपण मीटअप करूयात का? अनाऊन्स करूया की चंद्रपूर मीटअप करूया आहे की नाही? आता संध्याकाळी लोकेशन कुठं टाकायचं? संध्याकाळी रिसेप्शनला चाललोय ना. अरे हा, अरे म्हणजे खायला प्यायला सगळं फ्री. आपलं पब्लिक खुश आहे की नाही? प्रशिकला म्हणायचं भाई स्पॉन्सर कर तेवढं. कॅप्शन टाकून देऊ, लाखोच्या संख्येने उपस्थित आपली उपस्थिती प्रार्थनीय. क्या बात. आता हे मुनगंटीवार जे आहेत का ना, त्यांचा बंगला आहे सुधीर मुनगंटीवार. थोडा मोठा आहे. बापरे, जाम दबदबा आहे राव आता ह्या एरियात. अरे तुमचं सर्वांचं आवरलंय तर चला की लवकर खाली. कोण राहिले? पॅन्ट राहिली काय? घे लवकर घे.
कधी उरकायचं यांचं. आता जवळपास 7:15 वाजले आहेत. आपल्याला 7 वाजता तिथे पोचायचं होतं. पोरं सगळी रेडी आहेत, मागणं उरकून. बाय द वे, आपल्या या स्टोरीमध्ये अजून एक कॅरेक्टर ॲड झालेलं आहे, ते म्हणजे अतुल. जो की आपल्याला स्पिती व्हॅलीमध्ये होता, त्याच्यानंतर गायब होता. 4 वर्षांनी भेटलाय बाय द वे. बाय द वे त्यावेळी असा होता, आता एकदम असा झालेला आहे. लग्नाचा इफेक्ट. हे काय चाललंय? ओ साहेब, काय चाललंय ते? काय चाललं ते? कोण होतं ते? कोण होतं ते? जीके फॅसिलिटी सगळीकडे ऑलवेज सगळीकडे. चला झालं, या मॅडम आल्यात म्हणजे सगळेजण येतीलच. काही नाही, चला. फायनली आपल्या लोकेशनला आपण पोहोचलो आहोत. कोर्ट यार्ड या लॉनमध्ये त्यांचा मस्तपैकी रिसेप्शनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. खूप ग्रँड आहे. ओ माय गॉड, अरे देवा, ओळखलंच नाही. हे कोण आहेत या? सभ्य मुलगी वाटते ना. काय नाही, ती नवरी लवकर बाहेर आली. हो, तुम्ही काय करत होता आतमध्ये? प्राधान्य होतं, तिला मिरर मिळाला. मला मिररच्या वाटेत होती, मी वेटिंग लाईन मध्ये. आई गं. अजूनही आहे तिथे. बिना मी शेवटी तात्काळ घ्यायचं नाही एखादा तिकीट. फक्त वॉशरूमच्या मिरर मध्ये जेवढं मिळालं तेवढं केलेलं आहे. शपथ. हाय. क्या बात. या इथे आता स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. इथून मस्तपैकी असं ते उडणार आहे, काय म्हणतात त्याला माहित नाही मला, बट आहे काहीतरी, गर्दी जमलेली आहे. दंगा करताय. येऊ चाललंय आम्ही तिकडे. रेकॉर्ड चालू. मी समजून सांगतोय सीन कसा आहे माहितीये काय, हे दोघं तुम्ही बॅकग्राऊंड द्या, ठीक आहे. सीन तू इकडून अंधारात आहे तुम्ही. नाही मारायचं नाही, फक्त तुम्ही दोघं पोलीस एकमेकांना फक्त शिवाय करायचं. नाही तुम्ही असं केलं ना की लगेच मुंबई पोलीस. मी महाराष्ट्र बोलायचं मुंबई पोलीस आणि नच करायचं. आम्ही गेलो तर आम्हाला फाईन भेटतो.
आणि फोन पडला नाही पाहिजे. सेट होते शांत जाऊया मला एकदा कपूरचा फोन येतो. एकदा कपूरचा फोन येतो. Director लई strict आहे. काय पिक्चर तेव्हा चांगला होतो जेव्हा डायरेक्टरचं ऐकलं जातं. हे बघा अजून एक सह डायरेक्टर आलेली असिस्टंट डायरेक्टर. आणि फ्रेममधून जायचं असं. तुम्हाला कुठलं डायरेक्शनचं पण एडी एडी हे सगळे एडीच आहे. एडीच आहे एडी. हे one second. Silent. तशी आमची फोटोग्राफीची धमाल झालेली आहे. अरे कुठे गेली आपली काय बोल सगळेजण प्लेट घेऊन गायब. सगळ्या प्लेट सो आपण जेवणाचा कार्यक्रम म्हणजे सॉरी भोजनाचा डिनर मराठीत काय म्हणतो डिनरला भोजनाचा कार्यक्रम आपण करत आहोत. कसं रे इतकं सारं आहे? आता आपण काहीच आणलं नाही. एकच मिनटं हा ही दाल खिचडीच आहे. एकच मिनटं मी बोलतोय थोडासा हां बोलतोय थोडासा एकच मिनटं स्टॅच्यू हां. सो आपल्या प्लेटमध्ये बघा काय काय आहे खायला. खरं तर हे खूप कमी घेतलेलं आहे मी पण इथे गेलं एवढं कमी आहे नाही का. हां तू का तिथे स्टॅच्यू नाही आहे. हां बोलण्याला स्टॅच्यू फक्त. तुमचं तर सगळं स्टॅच्यू झालं आहे. या चालतंय मी खाऊन घेतो. हनीमूनला कुठे जाणार आहे माहिती नाही. मी म्हटलं त्यांनी मुंबईला हनीमून नावाचं हॉटेल बुक आई ग ए ए ते एम वरून जे लोकेशन आहे तिथेच ना. अरे असं काय त्यांच्या ए ती ऐकते नको मनाली पण मनाली फिर से ठीक आहे चलेगा भाई. मस्त वाटलं. चला आता आपण रजा घेऊयात. ठीक आहे सकाळी लवकर निघतोय आम्ही. येस 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 तू हा नाही नाही तू यू कंटिन्यू. आहेत दूध प्यायला गेले. तुझ्या दूधचा स्टॉल तोच खाली करणार. आणि अशा प्रकारे प्रशिक्षण झालेलं आहे लग्न आणि रिसेप्शन सुद्धा. सो सगळेजण घरला निघालेले तर आपण पण निघूया. आता प्रचंड कंटाळा आलेला आहे. प्रचंड झोप आलेली आहे कारण की सलग प्रवास केलेला आहे. सगळेजण थकलेले आहेत आणि उद्या सकाळी लवकर पण उठायचे कारण की आता उद्यापासून आपल्या मेन चॅनलसाठीचे व्हिडिओज सुरू होणार आहेत कारण की तिकडे आपण प्रॉपर जंगल सफारी करणार आहोत या इकडे. सो आय थिंक हा व्हिडिओ पण आपण आता इथेच संपूयात. खूप मोठा व्हिडिओ झालेला असेल बट खूप तुम्हाला धमाल पण नक्की आलेली असणार आहे. सो कसा वाटला नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया खाली मला कॉमेंट करून भेटेल लवकरच पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत गुड नाईट.